सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर सोलापूर शहरात अनेक राजकीय बदल होताना दिसत आहेत। बरीच राजकीय समीकरणे सुद्धा बदलली जात आहेत। केंद्र आणि राज्यात सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीत सध्या 2 देशमुखांच्या विरोधात, दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा स्वतंत्र गट आहे। दरम्यान 4 दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उघडपणे काम करणारे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला। त्यामुळे दोन्ही देशमुख सध्या अस्वस्थ असल्याचे चित्र आहे। याचबरोबर आता माजी आमदार दिलीप माने, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजित शिंदे हे सुद्धा भाजप प्रवेश करणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे। पक्षामध्ये हे चालत असताना देशमुख समर्थकांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे। आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी या प्रवेशाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण विधानसभेतील कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन, घोटाळ्यात बुडालेल्या जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध। यासाठी कार्यकर्त्यांच्या हितासाठी, पक्षाच्या वाढीसाठी आणि निष्ठावंतांच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला आहे। 21 ऑक्टोबर भाजप कार्यालय, सिव्हिल चौक, सोलापूर येथे सकाळी 10 वाजता हे आंदोलन केले जाणार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।